एमपीएससीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठा दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। तुम्ही जर नुकतीच महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दिली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। मित्रांनो, राज्य सरकारने या परीक्षेसाठी तब्बल 803 जागांची वाढ केलेली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या वाढलेल्या जागा कोणत्या पदासाठी आहेत, एकूण जागा किती झाल्या आहेत आणि मुख्य परीक्षेसाठी याचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा। आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकचा वापर करा। तसेच व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, कारण तिथे आम्ही अपडेट व्हिडिओच्या आधी टाकत असतो। मित्रांनो, थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया। 6 ऑक्टोबर 2025 रोजी एमपीएससीने गट क संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली होती। त्यावेळी एकूण 938 रिक्त पदांसाठी ही जाहिरात होती। त्यानंतर नुकतीच 4 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर ही पूर्व परीक्षा पार पडलेली होती। पण जाहिरातीत एक वळ महत्त्वाची होती। शासनाकडून अतिरिक्त मागणीपत्र आल्यास जागा वाढू शकतात आणि अगदी तसंच झालेलं आहे। विविध विभागांच्या सुधारित मागणीपत्रानुसार आता एकूण 803 नवीन जागांची भर पडलेली आहे। म्हणजेच आधीच्या 938 आणि आताच्या 803 जागा मिळून आता एकूण 1741 पदांसाठी ही भरती होणार आहे। परीक्षा दिलेल्या शेकडो नव्हे तर हजारो उमेदवारांसाठी हे खऱ्या अर्थाने नवीन वर्षाची मोठी भेट आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत? तर चला नवीन जागा वाढीचा तपशील पाहूया। सर्वप्रथम लिपिक टंकलेखक, ज्याला क्लर्क टायपिस्ट म्हणलं जातं, या पदासाठी सर्वाधिक जागा आहेत, तब्बल 1540 पदे। ज्यांचे टायपिंग पूर्ण आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। दुसरा आहे दुय्यम निरीक्षक, ज्याला सब इन्स्पेक्टर म्हणलं जातं, 125 पदे। कर सहाय्यक, ज्याला टॅक्स असिस्टंट म्हणलं जातं, त्याची 73 पदे। उद्योग निरीक्षक, ज्याला इंडस्ट्री इन्स्पेक्टर म्हणलं जातं, त्याची 9 पदे। आणि तांत्रिक सहाय्यक, ज्याला टेक्निकल असिस्टंट म्हणलं जातं, त्याची 4 पदे। अशा प्रकारे एकूण 1741 पदांसाठी आता मुख्य परीक्षा घेतली जाईल। लिपिक टंकलेखक पदाच्या एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या जागा पाहता मेरिट लिस्टमध्ये येण्याची शक्यता अनेक पटींनी जी आहे ती वाढलेली आहे। मे बी तुम्हाला मेरिट थोडं कमी पण पाहायला भेटू शकतं, अशी पण चर्चा जी आहे ती होत आहे। मित्रांनो, आता या निर्णयाचा तुमच्यावर काय परिणाम होईल? तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कट ऑफ। जागा जवळपास दुप्पट झाल्यामुळे पूर्व परीक्षेचा कट ऑफ नक्कीच खाली येईल। ज्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की आपले मार्क्स थोडे कमी आहेत ते देखील आता मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरू शकतात। त्यामुळे रिझल्ट येईल तेव्हा बघू असा विचार न करता आजपासूनच मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा। दुसरी गोष्ट म्हणजे संधी। एवढी मोठी पदभरती वारंवार होत नाही। शासनाने विविध विभागात आता वेगाने रिक्त पदे भरत आहेत। त्यामुळे टायपिंगची प्रॅक्टिस सुरू ठेवा। मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे सखोल नियोजन करा आणि मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा। ही वाढलेली पदसंख्या म्हणजे निसर्गाने तुम्हाला दिलेली एक सेकंड चान्स आहे, त्याचं सोनं करा। तुम्हाला या जागा वाढीबद्दल काय वाटतं? तुमचे पूर्व परीक्षेत किती मार्क्स होते? मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। एमपीएससीच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आणि स्ट्रॅटेजी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। अभ्यास करत राहा, यश नक्की मिळेल। धन्यवाद।